मित्रहो नमस्कार, मी दीपक होमकर आणि आपण आहोत अर्थात पुण्यामध्ये. पुण्यातल्या तरुण भारतचा पहिल्या पानावरचा हा फोटो तुम्ही निश्चितपणे पाहिला असेल. या फोटोची मोठी गंमत आहे. या फोटोचं हेडिंगच बघा, पायाखाली विसावली सावली. या सगळ्या मुलांची सावली अगदी बरोबर 90 अंशाच्या काटकोनामध्ये त्यांच्या पायाखाली आलेली आहे. या मुलांनी जर हात सरळ केले तर ही सावली बरोबर त्यांच्या पायाखाली जाईल. एखादा ग्लास तुम्ही या उन्हात ठेवला तर त्या ग्लासची सावली त्या ग्लासच्या खाली झाकून जाईल. म्हणजेच शून्य सावली दिवसाचा अनुभव मुलांनी, पुणेकरांनी कालच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 12 मे रोजी घेतलेला आहे. आणि त्याच वेळेस काढलेला हा फोटो आणि हा व्हिडिओ याची मोठी गंमत आहे. तर आमच्या या सोसायटीतल्या मुलांना आजचा हा दिवस खूप छान पद्धतीने समजून सांगितला आणि त्यांना अगदी खेळाखेळातून खगोलशास्त्र काय आहे, पृथ्वी काय आहे, पृथ्वी कशी कललेली आहे, तिची कक्षा काय, अंश काय, हे सगळं कळालेलं आहे. ते म्हणजे कसं तर मित्रांनो, पुण्याचं स्थान हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. भौगोलिक स्थान असेल, ऐतिहासिक स्थान असेल, पुण्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. तसंच आजच्या या फोटोतनं स्पष्ट झालं. आजचा फोटो म्हणजे हा पुरावा आहे की पुण्याचं खगोलशास्त्रीय स्थानसुद्धा अगदी सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. वेगळं कसं तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर अक्षांश आणि रेखांश आहेत. अक्षांश आणि रेखांश म्हणजे प्रत्येक गावाचा तो पत्ता आहे. आणि पुण्याचा पत्ता काय तर तो म्हणजे 18.5 अंश उत्तर अक्षांश हा पुण्याचा पत्ता आहे. पुण्याचं स्थान हे बरोबर कर्कवृत्त आणि वृषभवृत्ताच्या दरम्यान येतं. आज जेव्हा सूर्य उत्तर दिशेला सरकत होता ना, त्यावेळेस बरोबर 18.5 अंशाला म्हणजे बरोबर अगदी पुण्याच्या समोर काटकोनामध्ये सूर्य आला. आणि त्यावेळेस सूर्य बरोबर या मुलांच्या डोक्यावर म्हणजे पुणेकरांच्या डोक्यावर आला. साधारणतः 12:25 12:30 या दरम्यान सूर्य असा झाला. आणि अक्षांश रेखांश यावर बरोबर आल्यानंतर हे सगळं मॅच झालं आणि सूर्याची किरणं जमिनीवर तिरकी न पडता बरोबर 90 अंशाच्या काटकोनात पडली. आणि तेव्हा इथं असलेल्या प्रत्येक वस्तूची, माणसांची, झाडाची सावली काटकोनामध्ये त्यांच्या पायाखाली पडलेली आपल्याला दिसली. त्यामुळेच पुण्याचं स्थान हे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातनं वेगळं आहे हे आज मुलांनी अनुभवलं. कारण की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा ती अशी उभी न फिरता थोडीशी कललेली, म्हणजे अगदी गणिताच्या भाषेत सांगायचं तर 23.5 अंश आस यामध्ये ती कललेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पुण्याचा अक्षांश आणि रेखांश हा सूर्याला मॅच होतो त्यावेळेस सूर्य अगदी पुणेकरांच्या डोक्यावर आलेला होता. आणि त्यावेळेस हा फोटो क्लिक केलेला होता. पुण्यातल्या या सोसायटीच्या मुलांनी आज या सगळ्या पुस्तकी भाषेतलं ज्ञान, पुस्तकी भाषेची माहिती, अगदी क्लिष्ट माहिती या खेळाच्या रूपातून समजून घेतलेली आहे. त्यामुळं त्यांनाही खूप आनंद झाला आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीचे खेळ तुम्हीही खेळत असाल तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.